आज भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. त्याचसोबत येत्या 20 ऑगस्ट रोजी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा 13वा स्मृती दिन आहे आणि त्याच्याच निमित्ताने आज पुणे शहरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून हे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आता जे आयोजक आहेत ते आता आपल्यासोबत आहेत. कशा पद्धतीने नेमकं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं? नमस्कार, मी मयूर पटारे. गेली 6 वर्ष आम्ही हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करत आहोत. 2013 साली डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या करण्यात आली आणि त्या दिवसापासून आम्ही 20 जानेवारीला आम्ही ओंकारेश्वरच्या पुलावर जमतो. पण 6 वर्षापूर्वी आम्हाला असं वाटलं की फक्त तिथे जाणं पुरेसं नाही, तर आपल्याला आणखी विचार पुढे नेणं गरजेचं आहे. त्यासाठी खून करणं हिंसा आहे लेकिन खून देणं अहिंसा आहे या वाक्याला अनुसरून आम्ही रक्तदानाची मोहीम सुरू केली. दरवर्षी 15 ऑगस्टला आपण इथे रक्तदान शिबिर आयोजित करतोय गेली 6 वर्ष. त्यामागचा हेतू हाच आहे की ज्यांनीही खून केला आहे त्यांचंही मत परिवर्तन व्हावं आणि त्यांनीही या वैज्ञानिक जाणीवा त्यांच्या जागृत होऊन त्यांनी या परिवर्तनाच्या चळवळीला जोडून घ्यावं. कसा प्रतिसाद मिळतो या रक्तदान शिबिर असेल किंवा चित्रकलेच्या देखील स्पर्धा तुम्ही घेताय, त्याची कशी संकल्पना असते आणि प्रतिसाद कसा मिळतो? रक्तदान शिबिराला तर नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो. अनेक ठिकाणावरून नागरिक येतात. दरवर्षी जवळजवळ 100 पर्यंत लोक रक्तदान करतात आणि गेली 2 वर्ष आम्ही चित्रकला स्पर्धाही आयोजित करतो आहोत. त्याच्या मागे हाच उद्देश आहे की डॉक्टरांचा जो विचार होता तो चित्राच्या माध्यमातून पुढे यावा आणि लहानांपासून म्हणजे अगदी 3-4 वर्षापासून मुलांपासून तर 60-70 वर्षांच्या व्यक्तींपर्यंत लोक चित्रकला स्पर्धेत भाग घेतात. राज्यभरातून लोक यात भाग घेतात आणि वेगवेगळा संदेश त्या चित्रांतून देतात. तुम्हाला पुढे तिकडे प्रदर्शनात तुम्हाला सगळे चित्र दिसूनच येतील. तर लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि लोकांच्या वैज्ञानिक जाणीवा जागृत होत आहेत किंवा जागृत आहेत ते इथेपर्यंत पोहोचत आहेत याचा आम्हाला आनंदच होतो. नक्कीच तुम्ही आता म्हणालात की वैज्ञानिक म्हणजे भावना ज्या आहेत त्या जागरूक होत आहेत. मात्र आपण पाहतोय की आता देशभरामध्ये अनेक भोंदूबाबांची प्रकरणं जी आहेत ती उघड होत आहेत. अनेक भोंदूबाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत जे की श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा जोपासत आहेत, नागरिकांना फसवत आहेत. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आणि आपल्या समितीकडून कशा पद्धतीने प्रयत्न केले जातात? नक्कीच आपला देश धार्मिक भावनांवर चालणारा आहे. त्यामुळे लोकांच्या अनेक धार्मिक भावना असतात, श्रद्धा असतात, परंतु अनेकदा त्या अंधश्रद्धेकडे वळतात आणि तिथे खरा प्रॉब्लेम तयार होतो. तर आमचा प्रयत्न हाच असतो की लोकांनी अंधश्रद्धेकडे वळू नये आणि जेही लोक अंधश्रद्धेत अडकले असतील तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती नक्कीच यासाठी प्रयत्न करते की त्यांच्या अंधश्रद्धा दूर व्हाव्यात आणि त्यांनी नितळ असा धर्म स्वीकारावा. तर आमचा नक्कीच प्रयत्न असतो की अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत वेगवेगळे वैज्ञानिक जाणीवा किंवा अंधश्रद्धा विरोधात वेगवेगळे उपक्रम घ्यावेत. हा त्याचाच एक भाग आहे. एकंदरीतच देशभरामध्ये वाढणारी अंधश्रद्धा आणि येणारा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृती दिन जो आहे 13वा, त्याच्या निमित्त काय त्यांच्या आठवणी काय सांगू इच्छिता? डॉक्टरांना तर काम करताना मी प्रत्यक्षात बघितलं नाही, पण त्यांचे जेही भाषणं ऐकलेत किंवा पुस्तकं वाचले यातून त्यांनी जो समाज धरून ठेवला आहे त्यांनी कधीच कुठल्या समाजाला लांब लोटला नाही आहे. म्हणजे अंधश्रद्धा एखाद्याची असेल तरी त्याला प्रेमाने जवळ घेतलं आहे आणि नेहमीच त्याच्याशी संवाद साधून हे सगळं की चुकीच्या गोष्टींवर घाला घालून त्यातला माणूस जागा करण्याचं काम केलं आहे. त्यामुळे डॉक्टरांविषयी नेहमीच आदर आहे आमच्या मनात आणि त्यांचं काम पुढे नेणं किती गरजेचं आहे हे आजच्या काळात तुम्हाला दिसूनच येत आहे. तुम्ही कधीपासून या समितीमध्ये सामील झालात आणि का तुम्हाला इकडे यावं असं? मी 2020 साली अंधश्रद्धा निर्मूलन समिती जॉईन केली. मला त्यामागे हाच विचार होता की पूर्वी ज्या घरापासून दारापर्यंत सगळ्या अंधश्रद्धा पाळल्या जात होतात किंवा चुकीच्या रूढी परंपरा, म्हणजे मला माझ्या धर्माची धर्मप्रिय आहेच पण माझ्या धर्माची चिकित्सा व्हायला हवी हे मला सतत वाटत राहायचं आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती हा त्यासाठी खूप चांगला प्लॅटफॉर्म मला वाटला. म्हणजे नेहमी लोकांचं हे मत येतं की अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही धर्माच्या विरोधी काम करतं, पण ज्यावेळेस तुम्ही आतून या गोष्टी बघाल त्यावेळेस समिती कधीच धर्माला विरोध करत नाही, तर ती धर्माची चिकित्सा करून धर्मातल्या वाईट गोष्टी बाहेर काढून एक चांगला धर्म कसा असतो हे सांगण्याचा प्रयत्न करत असते. नक्कीच धन्यवाद. तुम्ही काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं म्हणजे नरेंद्र दाभोळकर यांच्या काही आठवणी तुमच्या काय?
डॉक्टरांच्या आठवणी म्हणजे डॉक्टरांनी आजपर्यंत जे काही काम केलेलं होतं की महिलांच्या अंधश्रद्धा आहे, समाजातल्या अंधश्रद्धा आहे, ते दूर करायच्या, त्याच्यासाठीच आम्ही प्रयत्न करतो. त्यांच्या प्रत्येक आठवण म्हणूनच आम्ही आज हा रक्तदानाचा कार्यक्रम सुरू केला आहे, शिबिर सुरू केलं आहे आम्ही. आणि जसं आपण बघतो, आपण चित्रकला स्पर्धा जी सुरू केली आहे, आपण एक विषय ठेवलेला होता महात्मा फुलेंचं जे 200 वर्षांची हे आहे, त्यासाठी विद्येविना मती गेली. यासाठी आम्हाला राज्यस्तरावरून खूप सारे पोस्टर्स आले आणि खूप छान रिस्पॉन्स आहे. आणि हे लोक ओळखत आहे ॲक्च्युली की, तर ते म्हणजे अनीस म्हणून डॉक्टर दाभोलकरांना म्हणून ओळखत आहे. तर हे आमच्यासाठी खूप मोठं अचीवमेंट आहे. आणि आज रक्तदान शिबिरामध्ये एक UK वरून एक व्यक्ती आले. त्यांनी आमच्या मनीषा महाजन मॅडमचं स्टेटस बघितलं आणि ते इथं रक्तदान करायला आले. आणि ते म्हटले की तुम्ही हे खूप चांगलं काम करत आहेत. हेमंत खलाने नाव आहे त्यांचं. तर UK वरून कोणीतरी व्यक्ती येतोय पुण्यात आणि तो म्हणतोय की मी रक्तदान शिबिरात जाऊन रक्त देणार आहे. हे आमच्यासाठी खूप मोठं अचीवमेंट आहे. ॲक्च्युली आठवण करताना तर आम्ही जे रक्तदान शिबिर आहे त्याचं आम्ही हे स्लोगनच ठेवलं आहे की खून करना हिंसा आहे और खून देना अहिंसा आहे. तर जे काही आज समाजात घडत आहे की जे काही धार्मिक प्रवृत्तीला प्रवृत्तीवरून लोकांचं छळ होत आहे किंवा द्वेष होत आहे आणि जे काही रक्त वाहत आहे, ते रक्त फक्त चांगल्या कामासाठीच आपण द्यायला पाहिजे. म्हणजे आम्ही अहिंसेच्या मार्गाने ते रक्तदान. अंधश्रद्धेपासून लोकांनी कसं दूर राहिलं पाहिजे? ॲक्च्युली अंधश्रद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात आज वाढत आहे. आजची जी परिस्थिती बघितली तर जर तुम्ही नाशिकमधलं अशोक खरातचं प्रकरण बघितलं किंवा पुण्यातले अनेक प्रकरण आज उघडकीस येते, तर हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि अनीस म्हणून पुणे शहर शाखा म्हणून आम्ही प्रत्येक स्कूल्समध्ये, शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये, इव्हन वस्ती पातळीवर महिलांसोबत आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायला पाहिजे म्हणून प्रबोधन करण्याचं काम आम्ही करत आहोत. तर हे आमच्यासाठी ॲक्च्युली रक्तदान शिबिर, चित्रकला स्पर्धेचं हे सगळं आमच्यासाठी खूप मोठं अचीवमेंट आहे ॲक्च्युली. तर नक्कीच आपण पाहतोय की आज 15 ऑगस्ट आहे आणि येत्या 20 ऑगस्ट रोजी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृती दिन आहे आणि त्याच्याच निमित्ताने हे या कार्यक्रमांचं खरं तर आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र अनीसकडून एकंदरीत सांगण्यात येत आहे की राज्यभरामध्ये, देशभरामध्ये जे अंधश्रद्धा वाढत आहे त्याला लोकांनी बळी न जाता खून हा वाहू न देता चांगल्या कामासाठी आपला खून किंवा रक्तदान जे आहे ते करण्यात यावं. पुण्याहून स्नेहल निमगिरे, डिजिटल.